आपण पूजा अर्चा केली, ती पूजा आपल्याला आत्मज्ञानाच्या आडवी येणार आहे. कारण माणूस काय करतो, जेव्हा आकार पुढा एक देखती तेव्हा हा देव येणे भावे पूजिती, मग तोची विघडलिया टाकीती नाही. म्हणून ज्या देवाची मूर्ती आपण पूजा करतो तिला देव येणे भावे पूजिती, देव आहे तो असं भाव लावून पूजा करतो. पण भंगलिया विघडलिया टाकीती नाही म्हणून, आणि ती मूर्ती भंगली, मूर्ती तुटली की ती काय करते, तिचं आपण विसर्जन करतो. म्हणजे सांगायचं काय, त्या मूर्तीमध्ये देव असा माणूस समजतो, आणि ती मूर्ती तुटली भंगली तर तिला टाकून देतात. मग देव कुठे गेला? ज्ञानोबाराने हेच सांगायचं की माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे. म्हणजे आकारालाच देव मानतात, पण भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंत कसा आहे? भगवंताची व्याख्या तीच आहे की भगवंत निराकार आहे, निर्गुण आहे, निसंग आहे, निरावयव आहे, त्याला अवयवच नाही, त्याला आकारच नाही. आणि आपण आकाराची पूजा करतो. ज्ञानोबारांनी निषेध केला बरं का. निषेध म्हणजे काय की आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी निषेध केलाय. बाकी पूजा जे काय आहे ते करा प्रत्येकाने, कारण ते आपल्याला टाकता येत नाही. कारण ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. म्हणजे परमात्मा आपल्याला दिसत नाही, भासत नाही. मग कुठेतरी एकाग्र चित्त आपलं मन व्हायला पाहिजे पूजेसाठी, म्हणून प्रतिमाचं पूजन सांगितले, मूर्त्यांचं पूजन सांगितले. पण मूर्त्यांची पूजा करता करता आपल्याला गुरु करायला पाहिजे. आणि गुरु ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण निर्गुण तत्वापर्यंत जातो. कारण देव निर्गुण आहे, निराकार आहे, देवाला आकार नाही, आणि आपण आकाराची पूजा करतो. म्हणून ज्ञानोबाराने सांगितलंय, माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे. आकाराचीच पूजा करतात. म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानाची करी. मग हे जे ज्ञान आहे, समोर मूर्त्यांची पूजा करणं आणि तिथं भाव धरणं, हे ज्ञानच माणसाला पुढं निर्गुण तत्वाकडे जाऊन देत नाही. आणि माणूस मूर्त्यांचीच पूजा करत बसतो, आणि तिथंच माणूस काय होतो, तिथंच अडकतो माणूस, तिथंच गुंतून राहतो. आणि म्हणून गुरुला शरण जावं लागेल. गुरुला शरण गेल्यानंतर गुरु आपल्याला आपल्याच अंतःकरणामध्ये असलेल्या त्या अंतरीच्या अंतरात्म्याची उपासना देते, आणि त्याचं भजन कसं करायचं हे शिकवतो तो गुरु बरं का. बाकी गुरु अनेक प्रकारचे आहेत. कोणी सांगतात ह्या देवाची पूजा कर, कोणी सांगतात त्या देवाची पूजा कर, ह्या मूर्तीची पूजा कर. आता ही मूर्तीची पूजा करण्यासाठी देव कशाला पाहिजे? देव दिसतं आपल्याला मूर्त्या, आणि त्या मूर्त्यांची पूजा करायची, झालं. ह्याच्यासाठी देव कशाला पाहिजे? मग देव कशासाठी पाहिजे? तर रामासी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठा. रामाला पण कळलं नाही की आपला अंतरात्मा हा देव, हा ईश्वर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तो वसिष्ठांना शरण गेला त्यावेळेला वसिष्ठ मुनींनी काय केलं, त्याला त्याच्या अंतरात्म्याची उपासना, म्हणजे त्या अंतरात्म्याचं ध्यान कसं करायचं बघा. प्रत्यक्ष देव असताना तो वसिष्ठांना शरण गेला. तसं आपण मनुष्य आहोत. मग प्रत्येक माणसाने ज्या वेळेला गुरुला शरण जाईल त्यावेळेला खऱ्या देवाची ओळख होईल. तोपर्यंत खरा देव कळणार नाही, कारण खरा देव तो अंतरी चोरला असे समर्थ सांगतात. परंतु सद्गुरु विन तो सर्वताही न दिसे. स्पष्टपणे सांगितलंय. संतांनी जे लिहिले ते खरं लिहिलंय. पण आपण आपल्याच मताने जर पूजा केली तर आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे, हरिभजनावी न काल घालवू नको रे. म्हणजे आपल्या मताने माणूस काय करतो, चिखलच कालवत बसले हो, आणि खऱ्या देवाची ओळख घेत नाही. म्हणून रामासी राम ठाऊक असता तर का शरण जाता वसिष्ठांना शरण गेल्यानंतर रामाला कळलं की आपला अंतरात्मा हा देव आहे. कृष्ण परमात्मा पण शरण गेला संदीपानांना, तेव्हा त्यांना कळलं.
तर आपण कोण लागून गेलो? आपण गुरुला शरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आपला ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि यातील ओवी क्रमांक 152 पर्यंत आपण काल आलो होतो. किती? 152. आता आपल्याला 153 पासून सुरुवात करायची आहे. बघा, तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरोसा बांधून चित्ते पाहती मज अविनाशा ते तरी कैसा दिसे. प्रश्न केलाय माऊलीने, प्रश्न केलाय. बघा, प्रश्न लक्षात घ्या. तरी तैसे स्थूलाकारी नाशिवंते, जे स्थूल आहे, जे आकाराला आहे त्याचा नाश होणार आहे. मग ज्याचा नाश होत नाही ते काय आहे? तर त्याची ओळख घ्या सांगतात ज्ञानोबा. काय सांगतात? त्याची ओळख घ्या की ज्याचं कधीच नाश होत नाही, जे जन्माला येत नाही आणि मरतही नाही. भगवंत जन्माला येतही नाही आणि जातही नाही, तो सर्व काळ आहे. आपण जरी गेलो तरी भगवंत जाईल का? आपण इथं नव्हतो तरी भगवंत नव्हता का? भगवंत आहेच हो. भगवंत सर्व काळ आहे आणि त्या सर्व काळ असलेल्या भगवंताची ओळख आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निंदा गेली पळवणी, तात्काळ जागींना आपण ताबडतोब जागे होतो. अशी त्या गुरूंची त्या नामाच्या प्रक्रियेमध्ये किमया आहे आणि ती किमया आपल्याला मिळतो गुरूंच्या नामाच्या माध्यमाद्वारे. नाम हेच परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. वेद सांगतात, 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे सांगतात की नामच परब्रह्म आहे आणि ते नाम कोणी घेत नाही. त्याच्यामुळं भक्ती मार्गामध्ये बरेचसे अडथळे निर्माण होतात आणि हेल्या आला आणि पाणी वाहतच मिळाला हो. माणूस साप मरतो तरी त्याला कळत नाही देव कुठे आहे. आणि देवाची ओळख करून देणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, ती आपल्याला ज्ञानोबाने आपल्याला जाग केलं आहे की अंतःकरणपूर्वक भरवशाने नाशिवंत अशा स्थूलाकारालाच अविनाशी अशा बुद्धीने मला पाहतात. बघा, जी मूर्ती, जे दिसतं ते सगळं नाशिवंत आहे आणि त्या नाशिवंत असलेल्या त्या स्थूलालाच काय समजतात? मला बघतात. स्थूल बुद्धीने, स्थूल दृष्टीने मला बघतात आणि स्थूलामध्ये भगवंत शोधतात. तर स्थूल तर नाशिवंत आहे. जी जड वस्तू आहे ते नाशिवंत आहे. मूर्त्या म्हणा, फोटो म्हणा, ज्या दिसतात त्या सगळ्या आपल्याला, ते सर्व नाशिवंत आहे. आणि त्या नाशिवंतामध्ये आपण काय बघतो? देव बघतो. मग देवाचा नाश कधीच होत नाही. असा कोणता देव आहे? तर तो आपल्या अंतरीचा अंतरात्मा आणि त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं. म्हणून गुरुला शरण काय जायचं? भजनासाठी. भजनाच्या आनंदात जाऊन भगवंताची प्राप्ती होते. आणि तो भजन देणारा गुरु आपल्याला जीवनात येत नाही. म्हणजे भजन म्हणजे नाम देणारा गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याकडे सगळा अंधार आहे. अंधार आणि अज्ञान बाजूला कधी होईल? तुम्ही तो नाम घेऊन जर ध्यानाला बसले आणि त्या नामाचा तुम्ही जप केला, जपणे उलट प्राणाचा, तेथेची मनाचा निर्धार असेल. अजपा तुमचा जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात, अजपा मार्ग टाकून खरा, का रे फिरतो सैरा वैरा. का रे येण्यासारखा फिरतो इकडे तिकडे? अजपा हाच आपला देव आहे आणि तो कसा चालतो? आपला सातत्याने प्रत्येकाचा चालू येतो. अगदी कुत्र्याचा, मांजराचा, झाडांचा, सगळ्यांचा चालू आहे. आणि त्याची ओळख देणारा गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत. म्हणून ज्ञानोबांनी ते स्पष्टपणे मांडलंय. अरे तुम्ही मूर्त्यांची पूजा काय करता? तैसे स्थूलाकारी नाशिवंते. जे स्थूल आहे त्याचा नाश होणार आहे. मग नाश कशाचा होत नाही?
तर जे चैतन्य आपल्या रोमारोमामध्ये आपले चैतन्य आहे, त्या चैतन्याचा कधीही नाश होत नाही, येतही नाही, जातही नाही. ते चैतन्य असतच असे सर्व काळ ते आहे. आणि त्या देवाची ओळख म्हणून खरा देवता अंतरी चोरला असे बघा. सद्गुरुवीन तो सर्वताहीने दिसे. जेव्हा सद्गुरू आपल्याला अनुग्रहित करतात तेव्हा प्रत्येक जीवामध्ये आपल्याला तो परमात्मा आहे ह्याची आपल्याला जाणीव होते बरं का. आणि त्याला भक्ती म्हणतात. भक्ती त्यालाच म्हणतात की प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे. लोक मंदिरातच परमात्मा शोधतात, मंदिरात गेले की पूजा करतात, पाठ देवाची फिरले की देव नाही, फक्त मंदिरात असं समजतात. आणि इथं प्रत्येकाचा परमार्थ चुकतो का, तर परमात्मा आपल्या आतमध्ये आहे म्हणून आपण त्या मूर्तीची पूजा करतो. आपण त्या मंदिरापर्यंत चालत जातो. जे काय आपल्याकडे ताट असेल पूजेचा, पेढे असतील, नारळ असतील, हार असतील, अगरबत्त्या असतील, कारण तो आपल्या आतमध्ये आहे म्हणून आपण त्या मंदिरापर्यंत जातो. आपल्यातला जर गेला तर आपण त्या मंदिरात जाऊ का? मग आपल्यातला जो परमात्मा आहे, अंतरीचा अंतरात्मा, तो अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सगळ्या मूर्त्यांची पूजा करू. आणि तो गेला तर मग त्याची ओळख कोण देईल तुम्हाला? तोच तुमचा देव आहे. म्हणून समर्थ म्हणतात अनंत ब्रह्मांडा खालू ते अनंत ब्रह्मांडा वरू ते. बघा अनंत ब्रह्मांड आहे तो. आपण फक्त मंदिराचाच देव धरून बसलोय. पण कृष्ण परमात्मा पण तेच सांगतो, रामदास स्वामींनी पण तेच लिहिलंय की अनंत ब्रह्मांड आहे तो, एकच ब्रह्मांड नाहीये. अनंत ब्रह्मांड, अनेक सूर्य आहेत, अनेक ठिकाणी अनेक ग्रह आहेत. 21 स्वर्ग सप्त पाताल लिहिले, 21 स्वर्ग आहेत, सप्त पाताल मिळून एक ब्रह्मगोल, असे अनेक ब्रह्मगोल आहेत. तो किती व्यापक आहे बघा परमात्मा तो. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपला अंधकार, आपली अविद्या काढण्यासाठी ज्ञानोबारांनी खऱ्या ओव्या दिल्यात. तसे स्थूलाकारी नाशिवंत बघा, त्या स्थूल देवाची काय पूजा करतात, त्याचा आज ना उद्या नाश होणार. भरोसा बांधून चित्ते, तुमच्या चित्तामध्ये ही गोष्ट, मी जे काय सांगतो ज्ञानोबारा सांगतात ती गोष्ट चित्तामध्ये साठवून ठेवा, विसरू नका बरं का, विसरू नका. कारण देव कसा आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, निर्लेप, कशाला लिप्त होत नाही, अज आहे. अज म्हणजे जन्माला येत नाही. ध्रुव आहे, ध्रुव म्हणजे स्थिर आहे, तो येत नाही, जात नाही. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. नाहीतर आपण आयुष्यभर पूजा करत जरी बसलो तरी परत आपण जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडणार. आणि ह्या देहामध्ये नरदेहाला येऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती जर झाली नाही आणि आपल्याला जर गती मिळाली नाही, गती म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, भगवंताचं भजन करता करता त्याच्याशी एकरूप होऊन आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. आणि ती गती आपल्याला मिळाली नाही भजनानंदामध्ये जाऊन, तर प्रत्येकाला अधोगती आहे. मग आता कोणत्या देवाची पूजा करणार? गती कारणे संगती सज्जनाची. संतांची संगत कशासाठी धरायची? गती हो. हा मनुष्य देह मिळाले ना, मनुष्य देहाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत देव होता यायला पाहिजे, हिला गती म्हणतात. मनुष्य देहाला येऊन आपल्याला गती म्हणजे देव होण्यासाठी. देव बघण्याची वस्तू नाही, देव होण्याची वस्तू आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयाशी गेलो आणि देवच होणी ठेलो. देव बघायला गेलो आपण तर देवच होतो. आणि बरं का, हे आधी अनादी काळापासून प्रत्येकाला अनुभव येतात भगवंताचे. ज्याला अनुभव येत नाही मग त्याचा गुरु श्रेष्ठ नाही. प्रत्येकाला अनुभव यायलाच पाहिजे, कंपल्सरी, एनी हाव. कुठल्याही परिस्थितीमध्ये ध्यानाला बसलं की तुमचं रोम रोम भजन करतो, अष्टसात्विक भाव होतात. पुष्कळ काही सांगण्यासारखं आहे. मी बऱ्याच वेळा सांगून गेलो ह्या गोष्टी, पण हे आपल्या लक्षात यायला पाहिजे.
भरोसा बांधून चित्ते, म्हणजे चित्तामध्ये हा भरोसा ठेवा की स्थूलाकार नाशिवंत, जे स्थूल दिसतं आपल्याला, स्थूल म्हणजे जे जे दिसतं आपल्याला डोळ्याने, यद दृष्टम तन नष्टम, जे डोळ्याने दिसेल त्याचा नाश होणार आहे. मग तो आपला शरीर असो, आपला घर असो, सूर्य असो, चंद्र असो, जे जे आपल्याला डोळ्याने दिसेल त्याचा कल्पांतकाली नाश होणार आहे. कल्पाच्या अंती प्रत्येक गोष्टीचा नाश होणार आहे. मग या नाशिवंत गोष्टींना चालवणारा, नाशिवंत गोष्टींचा नाशिवंत गोष्टी ज्या आहेत त्याची निर्मिती करणारा जो परमात्मा आहे तो कोणालाही दिसत नाही. तो कसा आहे? चैतन्य रूपाने आहे. पाहती मज अविनाशा ते, तरी तो कैसा दिसे. बघा, या स्थूलाकारमध्ये, मूर्त्यांमध्ये, त्या फोटोंमध्ये, त्या मंदिरामध्ये मला देव बघतात, पण मी कसा दिसेन? कारण मी अविनाशी आहे. मग यांचा सगळ्यांचा नाश होणार आहे. जे डोळ्यांनी दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग त्याच्यामध्ये देव नाही आहे का? तर ज्ञानोबा सांगतात, पाहती माझा अविनाशा अशी, तरी कैसा दिसे. मी अविनाशी आहे. मग तुम्हाला कसा दिसेल? त्या मूर्त्यांमध्ये तुम्ही देवाला बघता, तिथे देव कसा दिसेल तुम्हाला? आणि म्हणून त्या मूर्तीमध्ये देव आपल्याला प्रगट करायचा असेल तर गुरुला शरण जाऊन आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला भगवंताचा, तर सगळीकडे मूर्तीमध्ये काय, सगळीकडे परमात्मा दिसेल, सगळीकडे, बरं का. मग तो कुत्र्यामध्ये दिसला, गाढवामध्ये दिसला, चिमणीमध्ये दिसला, वाघामध्ये दिसला. का दिसला? गुरुला शरण गेले म्हणून. आणि तसा आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये तो भगवंत दिसतो. पण कधी? जर आपण बाबाजी आपले सांगितले नाम, बाबाजी चैतन्याने काय केला? तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवलं, तेव्हा त्याला चिमणीमध्ये भगवंत दिसला. बघा, नाथबाबांना जनार्दन स्वामी भेटले, गंगा आणली तिकडनं काशीवरनं, आणि तो गाढव तडफड करत होता, त्याला पाजले आणि देव तिथंच प्रगट झाला. त्या गाढवामधून भगवंत प्रगट केला. बघा, म्हणजे प्रत्येकामध्ये तो आहे. सांगायचं काय ज्ञानोबांना, की सगळीकडे तोच भरलेला आहे. देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिनसी, निज देव नेनसी मुळी कोण, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, कोठे खाई, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. सांगितलं. बघा, आत्मदेवाला भजा. आत्मदेवाची पूजाच तुम्हाला भगवंतापर्यंत नेल. याच्याशिवाय पर्याय दुसरा मार्ग काय नाही, बरं का. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा देव देव म्हणून व्यर्थ कार्य. सगळीकडे का फिरतो बाबा तू येण्यासारखा? निज देव नेनसी, तुझ्या अंतरीचा अंतरात्मा हा त्याच्याशी एकरूप हो, तोच तुझा देव आहे. आणि तो तुझा अंतरीचा अंतरात्मा प्रकाशमान झाला तर तुला सगळीकडे परमात्मा दिसेल. आपलाच आद्याला खोटा असं म्हणतात. आपला आद्याला खोटा आहे, म्हणजे आपला पैसा खोटा आहे, आपली भक्ती खोटी आहे. आपल्याला भगवंत का दिसत नाही? नाथबाबांना सगळीकडे दिसला, ज्ञानोबाला सगळीकडे दिसला, आपल्याला का दिसत नाही? आपल्याला का दिसत नाही? आपण तशी भक्ती संतांच्या प्रमाणे, संतांना जी भक्ती अभिप्रेत आहे तीच भक्ती आपण करायला पाहिजे. संतांना टाकून आपण काय करत बसलो वेड्यासारखे? म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी ज्ञानोबाने आपल्याला जागृतीमध्ये नेलंय. बघा, परत ऐका, तसे स्थूलाकारी नाशिवंत. बघा, स्थूल हा कसा आहे? स्थूलाचा नाश होणार आहे, मूर्त्या वगैरे सगळा. मी तुम्हाला आता सांगितलं, भरोसा बांधून चित्ते. बघा, चित्तामध्ये तुम्ही घ्या काय म्हणतो ते. पाहती मज अविनाशा ते, तरी कैसा दिसे. सगळंच अविनाशी आहे, मी कसं दिसेन? मग शाश्वत काय आहे? तर शाश्वत आपला अंतरीचा अंतरात्मा आहे. काली होता, आजी आहे, उद्या असणार. त्याचा नाश कधीच होत नाही. ह्याच्या आधी आपण नव्हतो का? होतो ना हो. आता पण आपण आहोत. याच्यानंतर असणार आत्म्याचा नाश कधीच होत नाही. द सोल नेव्हर डाय, म्हणजे आत्मा कधी मरत नाही. इट इज नॉट पेरिशेबल, म्हणजे त्याचा नाश कधीच होत नाही. आत्म्याचा नाश कधीच होत नाही. याच्या आधी कुठेतरी आपण होतो, आता पण आपण आहोत, याच्यानंतर पण कुठल्या तरी जन्मामध्ये आपण असणार. नाही आपल्याला कुठला जन्म मिळाला, गती मिळाली तर आपण भगवत स्वरूप होऊ. तसे ज्ञानोबा राया झाले, तुकोबा राया झाले,
नाथ राया झाले, जनाबाई झाली, मुक्ताई, तसे आपण होऊ शकतो. आपल्याकडे तेवढी ताकद आहे, पण ते आपण वापरत नाही ना. अगा काही पश्चिम समुद्राची या तटा, निघिजत आहे पूर्वीची या वाटा, का कोंडा कांडता सुभटा कनु आतुडे. अगा काही पश्चिम समुद्राची या तटा, निघिजत आहे पूर्वीली या वाटा. म्हणजे ज्ञानोबाराने काय सांगायचं की पश्चिम समुद्राच्या तटाला जाण्याच्या हेतूने, म्हणजे पूर्व दिशेला जर कोणी गेला, जायचं त्याला पश्चिमेला आणि तो पूर्व दिशेला गेला तर त्याला दिशा सापडेल का? तसं आपल्याला कुठे जायचं, आपल्या बघा समजून घ्या व्यवस्थित काय सांगायचं ज्ञानोबारांना. आणि हे सिद्ध पुरुषाच्या मुखातून ऐकायला तुम्हाला मिळेल तरच. आपले बाबा सिद्ध होते म्हणून आपल्याला त्या गोष्टी समजतात. ज्ञानोबारांना काय सांगायचं की अरे तुमच्या आतल्या ज्या वाटा आहेत त्या वाटेला जर तुम्ही लागलात तर तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. म्हणजे एखाद्या माणसाला पूर्वेला जायचं नाही पण तो पश्चिमेला चाललाय, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तर आपण ह्या मूर्तीपूजा ह्या करत आपण बसलो तर आपल्याला आपल्या अंतरात्म्याचं दर्शन कधी होईल हे सांगायचं ज्ञानोबारांना. ह्या ओवीचा अर्थ तो आहे, गुह्यार्थ. बघा परत आहे का, कोणी पश्चिम समुद्राच्या तटाला जाण्याच्या हेतूने पूर्व दिशेच्या समुद्राच्या वाटेला जावं लागला तर त्याला पश्चिम समुद्र प्राप्त होईल का? बघा, म्हणजे आपल्याला मूर्ती पूजा करता मूर्तीमध्येच आपल्याला काय आहे, मूर्तीवरतीच आपला जर लक्ष राहिला आणि आपली वाट चुकली, जर आपण मूर्ती पूजा करता तोच पांडुरंग आपल्या आतमध्ये आहे, तोच कृष्ण परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, तोच दत्त महाराज आपल्या आतमध्ये असा आपला भाव तयार झाला. तो कशातून होतो? फक्त नामातून होतो बरं का. मग त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा सांगितलंय. हा म्हणजे आपण आतमध्ये यायला पाहिजे, आपल्या अंतरात्मा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो आपल्याला माहिती आहे पंढरीचा, हा माहीत नाही ना. ह्याच्यासाठी सगळी आपली खटपट आहे हो. हा म्हणजे आपला जवळ आला ना, आपल्या अंतरात्मा ना. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग आपल्याला तो माहिती, हा माहिती आहे का? हा माहीत पडण्यासाठी गुरुला शरण जा. आणि हा एकदा तुम्हाला तुमच्या हातात आला, हरी आला हाता, मग काय भय चिंता. बघा, तो तुमच्या हातात आला मग तुम्हाला भयच नाही हो, चिंता करायची गरज नाही. तुकामाने हरी काही उरून देऊरी. बघा, तुकाराम महाराज सांगतात आपल्या उरामध्ये कुठल्याच प्रकारची शंका राहत नाही. एकदा का तुमचा अंतरात्म्याशी तुम्हाला ओळख झाली, त्याच्याशी एकरूप झाला, त्याची अनुभूती आली, अष्टसात्विक भाव झाले, अंगी रोमांच रवरवीत, सेदबिंदू डरमरीत, चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गतीत वाचा सद्गतीत होते. रडतो काय, हसतो काय, गातो काय माणूस, अशाची अवस्था होते. हर्ष ओसांडता पोटामध्ये आनंद निर्माण होतो. अर्ध मिलिंद होय दृष्टी, अर्धे डोळे मिटलेले, अर्धे उघडलेले. जीव शिवा पडली मिठी. बघा, जीवाची आणि शिवाची मिठी होते आतमध्ये. ध्यान त्रिपुटी मावळील. बघा, ध्यान करणारा तो साधक, ते ध्यान आणि त्या परमात्म्याला प्राप्त करायची ती स्थिती, या सगळ्या विसरून परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. ही कठीण जरा बरं का, राजविद्या राजगुह्य आहे. ही राजविद्या हे कोणी कोणाला सांगत नाही, कोणाला माहीत नाही या गोष्टी. सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. पण जो ध्यान करेल, जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करेल, त्याच्या ह्या गोष्टी, आणि हे ज्ञानोबारांना हेच अभिप्रेत आहे, सर्व संतांना हाच ज्ञान अभिप्रेत आहे. पण लोक सगळी बाह्य अंगाने चालल्यात. ज्ञानेश्वरी बाह्य अंगाने, दासबोध बाह्य अंगाने, सगळं बाह्य अंगाने चालले. अंतर्मुख व्हा म्हणून समर्थ स्पष्ट सांगतात, अंतरनिष्ठ तितकेच तरले, ज्यांची अंतरात्म्यावर निष्ठा, अंतरात्म्याचं भजन केलं तेवढेच तरणार, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. बघा, एका अंतरात्म्याची पूजा सोडून जर आपण इतर पूजा केल्या, बुडणार सांगतात, बुडणार.
बुडते हे जन न देखे डोळा म्हणून येते कळवला. संतांना कळवला काय, तो सगळेच बुडत चालले तो. आणि म्हणून संत अवताराला येतात आणि ते अवतार घेऊन ते आपल्याला हे ज्ञान सांगतात. पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. आपण आंधळे आहोत सगळे. आंधळे अशी जण अवघेचे आंधळे, सगळेच आंधळे आपण आहोत. जोपर्यंत आपल्याला ते दिव्य दृष्टी देणारा श्री गुरु आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आपण केलेली फळ, आपण केलेली उपासना, आपण केलेले यत्न प्रयत्न सगळे फुकट जातील. आणि फुकट जाऊ नये म्हणून ज्ञानोबारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्याचं जसं विवंचन होईल तसं मी आपल्या समोर केलेलं आहे आणि करत आहे बरं का. आणि पुढे तर का कोंडा कांडता सुबडा कणू आतुडे. अरे अर्जुना, कोंडा कांडता. आता बघा, मला सांगा, आपण भात आहे तो कांडतो की नाही आपण, का कोंडा कांडत बसलोय? बघा, भात कांडायचा असतो आणि आपण कोंडा कांडत बसलोय. आता त्यातनं मला सांगा, कोंडा कांडिता सुबटा कणू आतुडे. त्या कोंड्यातले कण बाजूला काढल्यात आणि आपण कोंडाच कुटत बसलोय. पूर्वी बघा उखळ होते माहिती आहे तुम्हाला, उखळ मुसल होता, त्या उखळ्या होत्या, त्याच्यामध्ये ते कुटायचं. आता आमच्याकडे लग्नाला असं आहेत काय ठिकाणी वापरतात हल्लीच्या दिवशी. ती उखळी आणतात आणि मुसल त्याच्यामध्ये भात ठेवतात आणि काढतात असा जोरजोरात. मग तो भात कांडायचा असतो त्याच्यामध्ये, कोंडा नाही. भात कोंडून म्हणजे भात कांडून जो काय कोंडा निघतो, ते कोंडाच काय केलं आपण कांडत बसलोय. म्हणजे काय सांगायचं ज्ञानोबा आहे ना, अरे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भक्ती टाकून आपण इतर देवतांची पूजा करत बसलोय आणि इथं आपली भक्ती चुकतो सांगतात ज्ञानोबा. आपला अंतरीचा अंतरात्मा हा आपला देव आहे आणि त्याला सोडून आपण जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही हाकारुनी सांगे तुका. अरे नाम घेता राहू नका. नाम हेच परब्रह्म आहे आणि ते टाकलंय आणि बाकी सगळ्या भक्त्या करत बसले माणूस. हाकारुनी सांगे तुका हाका मारून सांगतो, ओरडून सांगतो, नाम घेता राहू नका. किती कळकळ आहे संतांना बघा. संतांना किती कळकळ आहे आपल्याबद्दल. पण आपण ना एकटी भटकीचे गदडीचे अशा शिवाय घातल्यात. काय माय गेली होती भूतापाशी सांगतात. काय सांगणार, किती संतांनी लिहून ठेवलंय. पण आपल्या डोक्यात बसत नाही का, आपल्याला तसा गुरु मिळत नाही. मग गुरु दावेली या वाट, गुरुनी वाट दाखवायला पाहिजे. हो, आपल्या मताने लोक चालल्यात, ह्या देवाची पूजा कर, त्या देवाची पूजा कर. सोमवारी शंकराची, मंगळवारी काय देवीची, बुधवारी विठोबा रुक्माईची, गुरुवारी दत्त महाराजची. प्रत्येक वाराला देव बदली होतो. पण देव सांगतो सर्वा घटीराम देहा देई. भगवंत सांगतो आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाची जनिती. काय सांगतात, बाकीची पूजा आपण केली तर आपल्या वाट्याला दुःख येणार. म्हणून आपला तो एकच आहे परमात्मा, सगळ्यांचा आणणारा. सर्वा घटी राम देहा देही. एक, प्रत्येक देहामध्ये एकच तो परमात्मा, अंतरीचा अंतरात्मा. तेने विना जीवा सुख नव्हे. येरीत माईक दुःखाची जनिती. आदी अंती नाही अवसानी. अविनाश करे आपुली आयसा लावी मनापिशे गोविंदाचे. बघा, प्रत्येक माणसाला त्या भगवंताचं नामस्मरण करता यायला पाहिजे. आणि ते नामस्मरण कधी आपलं होईल तर ज्या वेळेला आपण आपल्याच आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, आत्मचैतन्याशी जोपर्यंत एकरूप होऊन भजन करत नाही तोपर्यंत ज्ञान कोणालाही कळणार नाही. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळे केलेले कर्म फुकट जातील. ते मग तिथे कोणी असो बरं का, गरीब असो, श्रीमंत असो, तो साधू असो, महात्मा असो, कोणीही असो, सगळ्यांना एकच आहे. सगळ्यांना एकच पूजा आहे. अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं आणि
आतापर्यंत आपण जे काय करत आलंय त्याच्यापासून जरा बाजूला होऊन हटके म्हणतात त्याला, बाजूला होऊन आपण काय करायला पाहिजे, गुरुला शरण जायला पाहिजे. सगळी लोक आपल्या आपल्या मताने आपल्या मताचीच पूजा करतात आणि त्यांना दुजोरा देणारे बरेचसे पंथ आहेत, पण त्या पंथांनाही कळत नाही की काय चालले ते. म्हणून ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीला कोणी हात लावत नाही, तुकारामाच्या गाथ्यांना कोणी हात लावत नाही. का तर त्याला माळ घालायला लागतो, मटण मच्छी बंद, दारू पारू सगळं बंद. का? त्याशिवाय आपली बुद्धी तेवढी आपली तीक्ष्ण व्हायला पाहिजे हो. जेवढं कमी जेवाल, जेवढं कमी झोपाल, तेवढं आपलं ज्ञान वाढेल. जास्त जेवलं की गेलो आपण कामातून, सुस्ती, दिवस फुकट. कमी जेवणं, कमी झोपणं, भगवंताचं चिंतन करणं, चिंतन करता 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 त्या चित्तामध्ये तो परमात्मा आपल्याला बुद्धी देणारा प्रगट होतो आपल्या चित्तामध्ये. ताई चित्ती प्रगटे चैतन्य घन, चैतन्य नावाचा ईश्वर आपल्या चित्तामध्ये प्रगट होतो. बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी, बुद्धीचा निश्चय होतो की आपणच परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी ह्या अहम ब्रह्मास्मी हा जो एकमेव शब्द आहे किंवा त्या शब्दाला आपण धरायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. आणि आपण परब्रह्म जोपर्यंत आपल्याला आपण ब्रह्म आहोत असं आपण धरत नाही, ग्राह्य धरत नाही, तोपर्यंत केलेली सगळी पूजा व्यर्थ. आत्मज्ञानाविना आपल्याच आत्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करता यायला पाहिजे. आणि ते भजन करता आलं नाही तर आपण केलेली सर्व कर्म निरर्थकम असं गीता सांगते बरं का, आम्ही सांगत नाही. गीता पण गीतेचं तत्व आहे. गीतेचं तत्व मी तुम्हाला सांगितलं. नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम परि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. झालेली सेवा सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान.